येथ तैसेची परी आहे, म्हणून सांगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. हे पार्था, काम आणि क्रोध हे दोन्ही मनुष्याच्या आध्यात्मिक आणि नैतिक जीवनाचे घातक शत्रू आहेत. म्हणून त्यांचा संग करू नकोस. मनात एखाद्या विषयाची तीव्र इच्छा निर्माण होते. ती इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो आणि क्रोधामुळे विवेक नष्ट होतो. त्यामुळे मनुष्य योग्य अयोग्याचा विचार न करता चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, काम मनाला बांधतो आणि क्रोध बुद्धीला जाळतो. या दोहापासून अलिप्त राहून विवेक, संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारावा. जीवन चिंतन. इच्छेवर संयम ठेवला तर क्रोधाला जन्म मिळत नाही. क्रोधावर विवेक ठेवला तर जीवनातील अनेक संकटे टळतात. काम जिंकला तर मन जिंकेल, क्रोध जिंकला तर जगणे जिंकेल. विवेक जागा ठेवला तर सुख, शांती, जीवनी खरी आनंद प्राप्ती होईल. मनामध्ये इच्छा आली, इच्छेने आसक्ती झाली. आसक्ती जेव्हा भंगली, क्रोधाची ज्वाला पेटली. काम म्हणे माझेच व्हावे, क्रोध म्हणे माझेच राहावे. दोघे मिळून अंतरी विवेकाची वाट हरवावी. क्षणभराचा क्रोध भारी, जाळतो नाती सारी. शांत मनाची एक चूक आयुष्यभर देते दुःख. म्हणून माऊली सांगती, संयम धरावा चित्ती. संयम धरावा चित्ती. काम क्रोध थूर सारुणी. विवेक ठेवावा अंतरी. इच्छा असावी कर्मासाठी, नसावी मनाच्या गुलामीसाठी. क्रोधाऐवजी क्षमा धरावी. प्रेमाची ज्योत अंतरी जपावी. रामकृष्ण हरी माऊली. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.